कपिलावर झडप घालताना पुरावा शिल्लक ठेवतो, तुला पुरावा मागण्याचा पण अधिकार नाही. मी का सांगते, हे राजांची न्याय व्यवस्था होती 16व्या शतकातली. आता बदलापूरचं प्रकरण घडतं, सगळा महाराष्ट्र सगळा भारत खवळून निघतो आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणून आई वडिलांना 2-2 दिवस तुरुंगात त्या पोलिसांकडे आणि कायद्याकडे खेटे घालावे लागतात. ही आजची न्याय व्यवस्था आहे. मला कुणालाही दोष नाही द्यायचा, पण राजांची न्याय व्यवस्था काय होती? का अधिष्ठान होतं भगवंताचं. आमचे सगळे देव शस्त्रधारी आहेत बघा ना, प्रत्येकाच्या हातात शस्त्र आहे. दुर्जनांचा नाश करण्यासाठीच देवाने अवतार घेतला प्रत्येक वेळी. म्हणून तर रांझाचा तो बाबाजी भिकाजी गुजर पाटील, कळाला त्याचा आरोप, लाल महालाच्या वाड्याच्या चौकात त्याला उभं केलं होतं. भैरोजी चोर नावाचा एक समशेर घेऊन हातामध्ये 2.5 फूट लांबीचा दानपट्टा घेऊन हातामध्ये उभा होता. आणि जिजाऊ माऊलींकडे एकदा राजांनी पाहिलं, काय शिक्षा देऊ याला म्हणाले. जिजामातोश्री म्हणाल्या, राजे विसरला, मी तुम्हाला लहानपणी रामाची कथा सांगितली, मी तुम्हाला कृष्णाची कथा सांगितली, कीचकाची छाती फोडणारा पराक्रमी भीम मी तुम्हाला शिकवला. आपण या नराधमाशी असा व्यवहार करा जो रामाने रावणाशी केला, जो कृष्णाने कंसाशी केला. जमेल? आणि मग जिजामातोश्री सांगतात, रामकृष्ण तुमचे पूर्वज, 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 जनक धर्मराज घरावित विकास, रावणाला धाक त्यांचा पडला, कंसाला धाक त्यांचा पडला. पृथ्वीचा भार कमी केला पृथ्वीचा भार कमी केला लक्षात घ्या मनकोचा व्यवहार, लक्षात घ्या मनकोचा व्यवहार. आऊसाहेबांनी राजाला सांगितलं की तू याला देहदंडाची शिक्षा दे. राजांनी त्याला देहदंड नाही दिला, त्याचे 2 हात आणि 2 पाय कलम केले. देहाचा चौरंग करा ही शिक्षा सुनावली. आणि संध्याकाळच्या तासाचे टोल पडण्याच्या आत भैरोजी चोरांनी पाटलाचे 2 हात आणि 2 पाय खाड 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 4 घाव घातले. क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाटील निचेष्ट होऊन पडला होता. आणि या क्षणानंतर आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी 16 वर्षाच्या माझ्या राजांनी पाहिलं, जवळ गेले आणि सांगितलं, आऊसाहेब माझं काही चुकलं का? माझं काही चुकलं? तुम्ही त्याला देहदंड द्या अशी आज्ञा दिली होती, पण मी त्याला न मारता देहदंड न देता त्याचे हातपाय कलम केले म्हणून माझ्यावर रागावलात का? आऊसाहेब म्हणाल्या, राजे असं का केलं त्याचं उत्तर द्याल का? छत्रपती शिवप्रभू सांगतात 16व्या वर्षी, आऊसाहेब आपण मला सांगितलं याला देहदंड द्या, रामाने रावणाशी जो व्यवहार केला तो करा, पण मी जर याला मारलं असतं ना तर याच्या सोबत यांनी केलेलं पाप सुद्धा जग विसरून गेलं असतं. आज इच्छा असताना सुद्धा हा पाटील जगू शकत नाही, इच्छा असताना मरू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत या पाटलाचा तुटलेले हात आणि तुटलेले पाय जगाला दिसत राहतील ना, तोपर्यंत आपल्याच समाजातल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना या पाटलाचे तुटलेले हात आणि तुटलेले पाय सांगत राहतील, खबरदार आपल्या माता भगिनींकडे असं वाईट नजरेने पाहाल तर तुमची ही अवस्था करणारा शिवाचा अंश जन्माला आला. या देशामध्ये वेधशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचा शील, तरुणांचा पराक्रम आणि वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित राहावं याकरता आम्ही स्वराज्याचा घाट घातला ना. म्हणून देहाचा चौरंग केला पाटलाचा. पाटील गयावया वाचवा वाचवा आरडाओरडा करत होता. जिजामातोश्रींच्या डोळ्यातनं पाणी पाहिलं आणि राजे सांगतात, आऊसाहेब द्रौपदीचा एक अश्रू कौरवांच्या सभेत पडला, कौरवांचा निर्वंश झाला. सीतेचा एक अश्रू रावणाच्या दरबारात पडला, रावणाचा निर्वंश झाला. आपल्या अश्रूंची किंमत मोजण्याची ताकद या महाराष्ट्राच्या भाग्यात नाही, नशिबात नाही. महाराष्ट्राकडे ती ताकद नाही. आपण रडू नका आऊसाहेब. आणि यावेळी प्रेमाने घट्ट कवटाळलं आपल्या बाळाला आऊसाहेबांनी आणि नमस्कार केला. छत्रपती शिवप्रभूंनी आईच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि डोळ्यातनं वाहणारे अश्रू राजांच्या मस्तकावर आयुष्यातला पहिला अभिषेक करत होते. पहिला अभिषेक.